परिवहन मंत्री अनिल परब बोलतायत, थेट जाऊयात त्या ठिकाणी. झालेले आहेत. आमदार किती झाले त्याची अजून आमच्याकडे माहिती नाही आणि अशा पार्श्वभूमीवर 1 तारीख ते 10 तारीख असं अधिवेशन घेण्याचं ठरलेलं आहे. 1 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होईल. त्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. 2 तारखेला राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा होईल. 3 आणि 4 तारखेला पुरवणी मागण्यांवरती चर्चा होऊन पुरवणी मागण्या मंजूर होतील. 5 तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव होईल, बिलं होतील. 6 तारखेला अशासकीय कामकाज होईल. 7 तारखेला सुट्टी असेल, शनिवार रविवार सुट्टी असेल. 6-7ला सुट्टी असेल, 5ला अशासकीय कामकाज होईल आणि 8ला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि या अर्थसंकल्पावरती 9 आणि 10 तारखेला चर्चा होऊन विनियोजन बिल पास होईल आणि अधिवेशन समाप्त होईल. असा हा कार्यक्रम आजच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेला आहे. यावर त्यांनी मागणी केली की आपण बोर्ड ऑफ अकाउंट्स मांडावं आणि एकच दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि फुलप्लेज अधिवेशन नंतर घ्यावं. परंतु अधिवेशनाचा कामकाज अगोदरपासून ठरलेला असल्यामुळे आणि बजेट मांडणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे. बैठक संपल्याच्या नंतर अनऑफिशियल जेव्हा चर्चा चालू होती त्यानंतर बैठक संपली असं जाहीर केलं अध्यक्षांनी. त्यानंतर एका प्रश्नाचा आधार घेऊन त्यांनी असं सांगितलं की आम्ही बैठकीवर बहिष्कार घालत आहे की आम्ही वॉकआउट करत आहोत. परंतु त्या अगोदरच बैठक संपली होती. आपल्या मिनिट्समध्ये आपण तपासून बघू शकता. बैठक संपल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे ह्या वॉकआउटला अधिकृत असं वॉकआउट म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला बैठक संपली होती. देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, चर्चा करायची नाहीये, चर्चेपासून सरकार पळ काढतं आणि कोरोनाचं कारण अधिवेशनासाठी दिलं जात आहे. मात्र या सरकारमधला एक मंत्री गर्दी करत होती, ते कोरोनाचं कारण नसतं. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे कालच कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि जे कोरोनाचं कारण जे आम्ही सांगतोय ते आम्ही केवळ तोंडी सांगत नाही, तर आकडे सांगतोय. आम्ही ते 19 दिवसाचा सिटिंग म्हणजे 4 आठवड्याचा कार्यक्रम सुरुवातीला दिला होता. जर आम्ही अधिवेशनापासून घाबरलो असो उत्तरं देण्यापासून तर आम्ही 4 आठवड्याचा कार्यक्रम दिलाच नसता. आम्ही पूर्ण कार्यक्रम दिला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरती विरोधक आक्रमक आहेत. जहाँ जहाँ नियमों का उल्लंघन हुआ है मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिए हैं कि उनके ऊपर कार्रवाई की जाएगी. जहाँ जहाँ मैंने जहाँ जहाँ कहा है और जिससे संजय राठोड यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकार काय एक जण विचारला तर जास्त बरं होईल. यावरती आक्रमक आहे. मला असं वाटतं आज डीजींनी त्या बाबतीत सांगितलेले तपास चालू आहे आणि तपास संपून त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे ही कारवाई होईल. इसीलिए कल सीएम साहब ने ये आदेश किया है. जो इसमें भी इसकी इंक्वायरी चल रही है कि कौन था, कहाँ, कैसे था, कैसे है, उसको ऑफिशियली रिकॉर्ड पे लेना पड़ता है. वही मैं बोल रहा हूँ कि उसके कोई उसके कंक्लूजन पे आना बहुत ज़रूरी है और कार्रवाई करने से पहले उसको सबको ठीक तरह से देखा जाता है और उसके बाद में कार्रवाई की जाती है. और वो कार्रवाई कल सीएम साहब ने कहा है जो इसमें दोषी पाए जाएंगे उनके ऊपर ये कार्रवाई होगी. सर 72 तास झाले संजय राठोड स्पष्टपणे त्यामध्ये दिसत आहेत. संजय राठोडांमुळे मोठी गर्दी झाली होती. संजय राठोड यांचं नाव यामध्ये काय येत नाही सर. वॉकआउट मीटिंग ख़त्म होने के बाद में हुआ था. मीटिंग प्रोसीडिंग आप चेक करिएगा. अध्यक्ष महोदय ने मीटिंग ख़त्म होने का ऐलान किया. उसके बाद में एक आध सवाल किसी ने पूछा, उसके ऊपर विरोधी पक्ष अनऑफिशियली उन्होंने कहा कि हम वॉकआउट कर रहे हैं. तो इस वॉकआउट को कानूनन उसमें कोई लिखा नहीं जाएगा.
क्योंकि मीटिंग ऑलरेडी खत्म हो गई थी. संजय राठोड प्रकरणामध्ये जे काही प्रथमदर्शनी दिसतंय संपूर्ण देश किंवा आपण सगळं राज्य पाहत आहे तरी सुद्धा याच्यामध्ये कारवाई करायला एवढा दबाव असून उशीर का लागत आहे. जरी या तुम्ही बाबतीतले- मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल तर मुख्यमंत्र्यांचे आदेश देऊन सुद्धा इतका उशीर लागत असेल. मुख्यमंत्र्यांनी- विरोधकांचं म्हणणं आहे नाही, विरोधक काय म्हणतात याच्यापेक्षा कायदा कशा पद्धतीने राबवला पाहिजे त्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे याच्यावर आमचा जास्त विश्वास आहे आणि म्हणून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कारवाई त्याच्यावरती होईल. अर्धवट किंवा चुकीची कारवाई होणार नाही. 72 तासानंतर देखील पोरादेवी प्रकरणामध्ये सर रिपोर्ट्स आहेत त्यासाठी एक रॅकेट राबवलं जातं असा आरोप जेडपी सदस्यांनी केलाय. यामागे काही घोटाळा असल्याचं वाटतंय का? नाही. जाणून बुजून केल्याचं षडयंत्र आहे असा आरोप सरकारवर होतो. असं बिलकुल नाही. कुठल्याही पद्धतीचे खोटे रिपोर्ट्स आम्ही दिलेले नाहीत. आपण महाराष्ट्र सरकारची पारदर्शक भूमिका सुरुवातीपासून बघताय. ज्यावेळेला बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये देखील आकडे लपवले गेले असा आरोप होत होता, पण महाराष्ट्रावर कधीही आकडे लपवले गेल्याचा आरोप होत नव्हता आणि असं खोटं नाटक काम महाराष्ट्राकडनं बिलकुल होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.